अरे गाड्या हो, काय करता इथं तुम्ही? काय नाही अरे, दुपारच्या वेळात बसलोय आपलं गप्पा मारत. ये की तू पण. आलोच. काय रे सुन्या, लय दिवसातून दिसलास, कुठं असतोस? घरीच असतो बाबा, पण तुला काय सांगायचं? अरे कशाने काय झालं तुला? चैत्या, कधी कधी असं वाटतंय काही सुरळीत नाही चाललं. आतून खूप दमल्यासारखं वाटतंय. अरे माझं पण तसंच झालंय, झोप लागा ना, सारखंच टेन्शन आहे आणि कुणाला सांगावं तेही कळलं नाही. अरे गाडे हो, तुम्ही जे बोलताय ना तेच पहिलं पाऊल आहे मानसिक आरोग्यावर मन मोकळेपणाने बोलण्याचं. अरे दाद्या, आपल्या इकडची लोक अजूनही असंच म्हणतात की यांची नाटकं आहेत. मन कुठं आजारी पडतं होय दवा. हेच तर लोकांना समजून सांगायचंय ना आपल्याला. अरे पण खरं सांगायचं झालं ना, मी एकदा गेलो होतो मनोसारथी केंद्राला. त्यांच्यासोबत बोलून लय मन हलकं झालं. तुला ज्यावेळेस वेळ मिळेल ना, त्यावेळेस तू जाऊन ये एकदा. अरे खरंच मी पण विचार करतोय आता जावं म्हणून तिकडं. अरे भावड्या, पण तेच हवं असतं. शरीरासाठी डॉक्टर लागतो, मग मनासाठी मानसिक तज्ञ का नको? मग एके जाऊन तिकडं. तुम्ही मनोसारथीबद्दल एवढं बोलताय खरं, मी एकदा जाऊनच येतो. अरे भावांनो, आपणच सुरुवात करूया आणि सगळ्यांना सांगूया, मानसिक आरोग्य कमजोरी नाही, जबाबदारी आहे. चला तर मग मन मोकळेपणाने बोलूया आणि मनाची काळजी घेऊया. मनोसारथी केंद्राला भेट देऊया आणि मनाचे आरोग्य जपूया. मानसिक आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मनोसारथी केंद्र व रेंट्री फाउंडेशन कार्यालयाला अवश्य भेट द्या.